खरं तर गेली 20 वर्ष आणि 13 दिवस त्यांचं कुटुंब या निकालाची प्रतीक्षा करतायत. तर फक्त पवनराजे निंबाळकरच नाही तर त्यांचे चालक असणारे समद काझी यांचा देखील परिवार आज सत्र न्यायालयाच्या दिशेने निघालेला आहे. 20 वर्ष या खटल्याची सुनावणी चालली आणि अत्यंत दुहेरी हत्याकांड, विशेष म्हणजे तत्कालीन खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना या सगळ्या हत्येमध्ये आरोपी म्हणून धरण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर हा सुनियोजित पद्धतीने कट रचून ही हत्या करण्यात आलेली आहे. आपल्या सोबत पवनराजे निंबाळकर यांचे दोन्ही चिरंजीव आहेत. ओमराजे निंबाळकर आहेत, जयराजे निंबाळकर आहेत, समद काझी यांचा परिवार आहे. त्यासोबतच आनंदीबेन निंबाळकर, आनंदी राजे निंबाळकर या देखील आहेत. या सगळ्याबद्दल आपण सुरुवातीला ओमराजे यांच्याकडनं, ओमजी, या सगळ्या याच्यात आज तब्बल 20 वर्ष 13 दिवस झालेले आहे. खरं तर मे महिन्यातच यावर निकाल येणं अपेक्षित होतं. आज काय तुमची अपेक्षा आहे? मला वाटतं आयुष्यातला म्हणजे पुढचा संघर्ष ज्याच्यासाठी केला आहे त्या संघर्षासाठी येणारा आजचा निकाल आहे. आणि अपेक्षा इतकीच आहे की न्यायदेवतेनं न्याय करावा आजच्या निकालात. जाणीवपूर्वक हा निकाल लांबणीवर कसा टाकला जाईल अशा पद्धतीचा प्रयत्न आरोपींच्या वतीनं करण्यात आला होता. गेल्या सुनावणीला देखील 2 आरोपी तब्येतीचं कारण सांगून हजर राहिलेले नव्हते. आज काय अपेक्षा कराल? आणि मुख्य आरोपी ज्यांच्या विरोधात तुम्ही संपूर्ण तुमची कारकीर्द तुमच्या परिसरामध्ये घालवत आहेत, पद्मसिंह पाटील यांना 3 महिन्यातच जामीन मिळाला होता आणि ते सुनावणीला देखील अनेक हजर राहिले नव्हते. गेल्यावेळी देखील ते हजर राहिले नव्हते. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे, माझ्या कुटुंबाचा विश्वास आहे. आणि त्या विश्वासाच्या जोरावरच आम्ही मागची 20 वर्ष झालं न्याय मिळण्यासाठी संघर्ष करतो आहे. न्यायदेवतेकडनं अपेक्षा हीच आहे की ह्या प्रकरणात न्याय मिळावा. या सगळ्याचा पाठपुरावा जो आहे न्यायालयीन, हा डॉक्टर जयराजे निंबाळकर करत होते. आपल्यासोबत जयराजे देखील आहे. जयजी, एकूणच ही सगळी तुम्ही केस जवळून बघितलेली आहे. आज काय सांगाल? काय तुमची अपेक्षा आहे आणि तुमचं आजपर्यंतची मागणी न्यायालयासमोर काय राहिलेली आहे वकिलांमार्फत? दोन्ही कुटुंबाला आमच्या न्याय मिळावा हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि न्यायालयाकडनं तो आम्हाला नक्की मिळेल याचा मला ठाम विश्वास आहे. एकंदरीत कुठंतरी इतकं मोठं गाजलेलं प्रकरण होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये 3 तपास यंत्रणा इन्व्हॉल्व होत्या. CBI असेल, मुंबई पोलीस असेल, SID असेल, हे सगळे इन्व्हॉल्व असल्यानंतर 20 वर्ष लागतंय. काय कारण आहे याचं? नक्कीच कुठंतरी वाईट वाटतंय, दुर्दैवी वाटतंय, परंतु माझ्यासाठी हे फक्त माझ्या वडिलांची हत्या आणि समद काझी यांची हत्या, ह्या हत्येमधनं आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. पण उशीर झाला वाटतंय न्यायासाठी, आणि याचं कारण काय वाटतंय? कुठंतरी हत्या झाली त्यावेळी देखील राजकीय हस्तक्षेप होता, कारण डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यावेळी खासदार होते. त्यामुळं सातत्यानं हे प्रकरण लांबत गेलं असं वाटतंय. नक्कीच असं वाटतंय, परंतु आता आली ती वेळ. इतके वर्ष आम्ही आता वाट पाहिली, आज आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. काय संघर्ष होता 20 वर्षाचा तुमचा? सगळा तुम्ही डोळ्यांनी बघितला आहे आमच्या कुटुंबाचा संघर्ष. आम्ही प्रत्येक तारखेला येतो आणि न्यायाची अपेक्षा करतो. ओमजी, तुमचा 20 वर्षाचा हा संघर्ष कसा होता? कारण तुम्ही दोन्ही लढाया लढत होत्या. ज्यांनी तुमच्या वडिलांची हत्या केली त्यांना शिक्षा मिळावी आणि त्यांचं राजकीय अस्तित्व देखील काहीसं खालसा व्हावं, या दुहेरी भूमिका तुम्ही पण उचलला होता. निश्चितपणे सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादानं दोन्ही ठिकाणी लढाई लढलो मी. खरं तर माझं राजकारणात येणंच ती केवळ ही राजेसाहेबांची हत्या होती. कारण केवळ आपल्याला राजकीय विरोधक नको ह्या भावनेतनं सुनियोजित कट रचून केलेले हे हत्याकांड होतं. आणि मला वाटतं त्याला उत्तर देणं, हे राजकीय नेतृत्व तयार करूनच त्याला उत्तर देणं गरजेचं होतं. मला वाटतं ते काम मायबाप जनतेच्या आशीर्वादानं मी मागची 20 वर्ष झालं सातत्यानं करतो आहे. पण मला वाटतं आजचा जो निकाल आहे की ज्या पद्धतीनं थंड डोक्यानं सुनियोजित पद्धतीनं स्वतःच्या रक्ताच्या नात्यातल्या माणसाची अशा पद्धतीनं हत्या करणं, त्यांच्या चालकाची हत्या करणं, मला वाटतं ह्याच्या बाबतीत कोर्टानं आज न्याय करावा ही सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. आणि 20 वर्षाचा संघर्ष आहे. मला वाटतं की एखाद्याच्या आयुष्यातनं त्या लेकरांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र जाणं, मला वाटतं ही जे छत्र जातं आहे आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबाला 20 वर्ष त्याच्या वडिलाच्या विना त्या ठिकाणी सगळा प्रवास एकट्यानं करावा लागतो. मला वाटते अशा पद्धतीची पाळी किंवा असा न्याय कधीच होऊ शकत नाही. ठीक आहे, आज कोर्ट निश्चितपणे त्याच्या बाबतीत जे आरोपी असतील त्याच्यावर शिक्षेच्या बाबतीत किंवा जो काही न्याय आहे ते करेल.
पण जे काही कुटुंबानं भोगलं आहे मला वाटतं ते काय परत येऊ शकत नाही. पण काय वाटतं तुम्हाला हे कुठंतरी हे एवढा निकाल 20 वर्ष, कारण 2006पासनं जेवढं मला ज्ञात आहे, कारण मोठं प्रकरण गाजलं होतं. अण्णा हजारेसारख्या समाजसेवकांनी यामध्ये उडी घेतली होती, त्यांच्या देखील हत्येची सुपारी या सगळ्यामध्ये देण्यात आली होती. एवढं सगळं हाय प्रोफाईल प्रकरण असताना याला 20 वर्ष लागावे? दुर्दैव आहे खरं तर, कारण आपण म्हणतो की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, म्हणजे उशिरा न्याय मिळणं ही सुद्धा अन्याय झाल्यासारखंच आहे. पण असो, आज भारतीय न्यायव्यवस्थेवर, भारतीय संविधानावर निश्चितपणे आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरच आम्ही अविरतपणे 20 वर्ष झाला हा संघर्ष करतो आहे. अपेक्षा इतकीच आहे दोन्ही कुटुंबाची की आज सन्माननीय कोर्टाच्या माध्यमातून न्याय व्हावा. कुठल्या ही हत्या झाली त्यावेळी कदाचित तुमचा राजकारणात प्रवेश देखील नसेल. आम्ही जेवढं माहिती आहे की त्यावेळी पवनराजे यांच्यावर देखील राजकीय आणि व्यावसायिक, म्हणजे बड्या बड्या व्यावसायिकांचा दबाव होता की तुम्ही संघर्ष करू नका पद्मसिंह पाटलासोबत. ही सगळी कायदेशीर संघर्ष करताना तुमच्यावर कुठला दबाव आला? कसं आहे, मी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचा मुलगा आहे. स्वतःच्या वडिलांच्या हत्येच्या बाबतीत न्याय मागण्यासाठी जर कुणाचा दबाव येत असेल आणि त्या दबावाला जर बळी पडत असेल, मला वाटते त्यांचा मुलगा म्हणून मला घेता येणार नाही. पण दबाव होता का? कुठल्याही दबावाला मी बळी पडलो नाही. अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं प्रयत्न केले, पण न्याय मिळवण्याच्या बाबतीत मी कुणाचंही कसलंही कधीच ऐकलं नाही ना कुणाचा दबाव सहन केला. जयजी, तुम्हाला देखील हाच प्रश्न आहे की खऱ्या अर्थानं तुम्ही देखील कायदेशीर प्रक्रिया, कागदपत्राची पूर्तता हे तुम्ही करत होता. तुमच्यावरती कुठल्या प्रकारचा राजकीय, सामाजिक, व्यावसायिक वेगवेगळ्या स्तरातनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला का? नाही, दबाव जे आहे म्हणजे अडचणी आणण्याचा खूप प्रयत्न केला. निकाल न लागू देणे, तारखा वाढवत जाणं, आणि त्या संघर्षामधूनच आम्ही हा न्याय मिळण्याची आता अपेक्षा करतोय. समद काझी यांचा परिवार देखील आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. तू किती वर्षाचा होता हे सगळं झालं तेव्हा? आज तुझं वय काय आहे? आज माझं वय 21 वर्ष आहे. मी माझ्या वडिलांचं देहांत झालं होतं तेव्हा माझं वय 1.5 वर्ष होतं. खूप मोठा आम्ही प्रवास घेतलेला आहे. दादांच्या सपोर्टानं सगळं. आम्हाला आज फक्त एवढी इच्छा आहे की आम्हाला आज न्याय भेटावं, एवढी मागणी आहे आमची. तुम्ही मला सांगा, एकूण ही घटना घडली, कारण समदजींचा तर राजकीय तसा काही हे नव्हता, त्यांची देखील हत्या झाली. कशा पद्धतीनं 20 वर्ष तुमच्यासाठी होते? काय तुमची अपेक्षा आज न्यायालयाकडनं आहे? कारण 20 वर्ष तुम्हाला प्रतीक्षा करावी लागते. मी लई कष्ट करून इथपर्यंत ह्यांच्या सपोर्टाने मी इथपर्यंत आले. माझ्याकडे तर एवढी अपेक्षा नव्हती की मी ही करू शकल, न्यायाधीशाकडे जाऊ शकल, पण ह्यांनी मला साथ दिली म्हणून मी इथपर्यंत आले. आणि मला एवढीच अपेक्षा आहे की आम्ही निर्दोष, माझे पती निर्दोष असताना ज्यांनी ह्याला मारलं, न्यायाधीशकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा. आपल्यासोबत आनंदी देवी निंबाळकर आहेत. आनंदीजी, तुम्ही गेल्या वेळी देखील तुमच्या माध्यमातून न्यायालयामध्ये मृत्यूदंडाची मागणी व्हावी असा पत्रव्यवहार करण्यात आला. या सगळ्याबाबत काय सांगाल आज? कारण हे दोन्ही, जयराजे असेल, ओमराजे असेल, ह्यांचं थोडं काही कमी वय होतं. तुम्ही हे सगळं जवळून बघितलेलं आहे. काय त्यावेळेची परिस्थिती होती? त्यानंतर देखील तुम्हाला काय 20 वर्ष संघर्ष करावा लागला? आज वाटतंय की खऱ्या अर्थाने न्याय होईल? मी आज सांगू शकते की मला 20 वर्षाचा संघर्ष केल्यानंतर आज न्याय मिळावा, एवढीच माझी अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. काय शिक्षा मिळावी असं वाटतं आरोपी? ती अधिकारी ठरवतील ना, न्यायाधीश ठरवतील काय शिक्षा द्यावी ती. ओमराजेजी, खरं तर आपण बघतोय की आज हे सत्र न्यायालय, आपण कायद्यातले प्रावधान बघितले तर सत्र न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर दयेचा अर्ज, ह्या सगळ्या प्रक्रिया आहे. ह्यासाठी तुम्ही देखील तुमची पूर्ण पुढची कायदेशीर प्रक्रिया त्याची तयारी केलेली आहे? निश्चितपणे आमची सगळ्यांची तयारी, आणि भारतीय संविधानाप्रमाणे, न्यायव्यवस्थेप्रमाणे ज्या ज्या पातळीवर आम्हाला ह्याच्यासाठी लढावं लागणार आहे त्याची आमची पूर्ण तयारी आहे. पण मला वाटते ज्या कोर्टामध्ये हा खटला चालला त्या कोर्टाचा निकाल अतिशय महत्त्वाचा असतो, आणि अपेक्षा हीच आहे की इतक्या प्रदीर्घ सुनावणीनंतर, सगळे साक्ष पुरावे समोर आल्याच्या नंतर कोर्टानं आज निकालाची तारीख निश्चित केलेली आहे. आज कोर्टानं न्याय करावा आणि दोन्ही कुटुंबाला न्याय
मिळेल ही अपेक्षा आहे. काय तुम्ही काय शिक्षेची या सगळ्या संदर्भात मागणी करणार? कारण दुहेरी हत्याकांड होतं, सुनियोजित पद्धतीने हत्याकांड होतं, काय मागणी असेल? भारतीय संविधानाप्रमाणे ह्याला शिक्षेची तरतूद ही मृत्यूदंडच आहे, म्हणजे फाशीची शिक्षा ह्याच्यासाठी आहे. कारण सुनियोजित पद्धतीनं शांत डोक्यानं विचार करून प्लॅनिंग करून सुपारी देऊन अशा पद्धतीनं हत्या घडवणं 2-2 व्यक्तींची, मला वाटतं ह्याला आपल्या संविधानातील तरतुदीप्रमाणे फाशीची शिक्षा हीच आहे आणि ती मिळावी अशी आमच्या दोन्ही कुटुंबाची अपेक्षा आहे. आपण बघतोय फाशीची शिक्षा मिळावी, 20 वर्ष खरं तर न्यायाला लागले, हेच त्यांचं दुर्दैव आहे असं सांगितलं जातं. आणि 20 वर्षात अनेक दबाव आले, मात्र वडिलांच्या मृत्यूच्या न्यायासाठी कुठल्याही दबावाला मी बळी पडलो नाही आणि आता न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. नेमकं थोड्याच वेळात सत्र न्यायालयामध्ये या मोठ्या खटल्याची खरं तर खूप गाजलेलं प्रकरण दुहेरी हत्याकांड, राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय आरोपी याचा समावेश या सगळ्या प्रकरणामध्ये होता आणि त्याची आज सुनावणी होते. खरं तर मे महिन्यातच ही सुनावणी आणि हा निकाल येणं अपेक्षित होतं. 2 आरोपी यामध्ये विशेष म्हणजे तत्कालीन खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि शुक्ला नावाचे एक आरोपी आहेत. या आरोपींनी त्यांच्या तब्येतीचं कारण देऊन ही सुनावणी पुढे टाळली होती. मात्र आज या सगळ्या संदर्भात नेमकं न्यायालयात काय सुनावलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.